महिलांना सुरक्षा व्यवस्था, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अरे पुण्याला बदनाम करणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे गुन्हेगारांना बघणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे लाडक्या बहिणीला वाजवणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे लाडक्या बहिणीला वाजवणाऱ्या सरकारचं करायचं काय? यानंतर मान्य सविताई मोकळे बोलतो. आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत त्या संदर्भामध्ये आजच्या दिवशी आमचं हे आंदोलन होतं. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामधले तुम्ही ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल दररोज रोज आपण जेव्हा TV चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटना ही समोर येताना दिसते. म्हणजे पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय गुन्हे, तसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच झालेत का काय. कारण रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही असं म्हणायला लागेल. पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाही आहे की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाही. आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असते. तो शक्ती कायदा 3-3.5 वर्ष झाले अडगडीत पडला आहे. तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे अनेक अनुत्तरित प्रश्न आम्हाला आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय. त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते, त्या पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही आहे हाही आमचा सवाल आहे. कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय ती घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो. 2-2, 4-4 दिवस ती घटना नमूद केल्या जात नाही का तर फक्त ती रेकॉर्डवर येऊ नये. त्या महिलेला सुरुवातच पोलीस स्टेशनपासून होते की तिच्यावर गुन्हा नोंद करत असताना तिची तक्रार घेतली जात नाही. तक्रार घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो. कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातं. कोर्टात गेल्यानंतर 10-12 वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल, माझ्या माता भगिनींना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही. शेवटी म्हणतात ना जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. कमी पडतच आहे ना. जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय. त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाही आहेत. काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत. स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत. अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत. त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत, त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत. त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहेत. त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे. हो, यांच्या मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजे. त्यांना सत्ताधारी मंत्र्यांनी ठरवूनच घेतलेलं आहे की रोज उठायचं आणि महिलांच्या बाबतीमध्ये अपशब्द काढायचे. तेव्हा ज्यांचे जे कार्यकर्ते असतात ते स्वतः महिला अत्याचाराच्या घटना करतायत असं समोर येत आहे. जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करते की त्यांनी त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलं आहे की आता महिलांनी त्यांच्या पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा, मिरचीची पावडर ठेवा, जेणेकरून आता तुम्हाला तुमचं काय करायचं ते तुम्ही स्वतःची संरक्षण करून घ्या, आम्हाला काय घेणं देणार नाही. मी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचं जर मी संपूर्ण पत्र वाचलं तर त्या पत्राचं माझं म्हणणंच एवढं आहे की आज आता भगिनी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला जातात तक्रारीला आम्हाला अडचण आहे. आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्यायव्यवस्था लवकर न्याय देत नाही. जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो 10-15 वर्ष झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही. आणि अशी न्यायव्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे की आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे, सरकार साधं ऐकायला तयार नाही.
मग तुम्हाला ऐकायचं नाही, तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा नाहीये तर बाबा आम्हाला मोकळीक देऊन द्या. आम्ही आमच्यावरती कुणी अत्याचार केला तर त्याचा फोन करण्याची परमिशन द्या आम्हाला नाही तुमच्यापर्यंत यायचं, कारण तुम्हाला आमची काही पडलीच नाहीये ना. आज अजितदादा वेगवेगळ्या तक्रारी येत आहेत, काही ठिकाणी त्यांची नावं काढली जात आहेत. काय वाटतं महिला म्हणजे काही जर आपण बघितलं असेल की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीच्या मतं मिळवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने प्रलोभनं देण्यात आली. 1500 रुपये आम्ही तुम्हाला आता देतोय, भविष्यामध्ये लगेच तुम्हाला आम्ही 2100 रुपये करून देऊ. पहिल्याच अधिवेशनामध्ये म्हणजे सरकार बसल्यावर पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला 2100 रुपये आम्ही या मानधनामध्ये वाढ करून देऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं. आणि आज अपेक्षा आहे आम्हाला की आज तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा ही जी दिलेली आश्वासनं आहेत, जी तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची, तुम्ही वीज बिल माफीची जी अशी अनेक म्हणजे आश्वासनं लोकांना देऊन मतं घेतली, ती संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करण्याची ह्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी एवढी आमची आजच्या दिवशी मागणी. भाजप सरकार बरोबर सरकार, पण भाजप सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, देवभाऊचं सरकार, देवभाऊचं सरकार, देवभाऊचं सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, गुन्हेगारी थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, गुन्हेगारी थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे. भाजप सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, देवेंद्र फडणवीस, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे.